तब इट इज व्हाइट बॉल। छोटी गेंद, शॉट बढ़िया खेला गया, विशाल ने गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया और सिद्धार्थ इस वक्त मैदान के बाहर। पहला झटका लगता हुआ 14 रनों। अमूमन इस तरह की गेंदबाजी नहीं करते हैं जबीर, मगर इस वक्त थोड़ा सा चेंज ऑफ द पेस और यहाँ पर ये तेज तर्रार सीधी गेंद टप्पा कर थोड़ी सी अंदर की ओर आती, विकेट का पतन। इस वक्त देख सकते हैं बल्लेबाज बैक, उलटा चेंडू हलक्या हाताने खेळतोय आणि इकडे विकेटचं पतंग। नाराजगी इकडे किरदेश कडून, खराब चेंडू होता आणि तेव्हा क्षमता है। कल बेहतरीन बल्लेबाज है कि इस बल्लेबाज ने आज भी वो कारनामा करना होगा। और यहाँ पर बड़ा शॉट खेला और अमान इस वक्त बॉक्स आउट के रूप में मैदान के बाहर। विकेट नंबर डाउन, थर्ड। पहिले तर क्वार्टर फायनल मध्ये 5 चौकार ठोकले होते, त्यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गडी बाद। वीरेंद्र सुद्धा मैदानाच्या बाहेर, गडी क्रमांक 5 झाला, चौथा मैदानाच्या बाहेर। त्या अनुषंगाने गाणं लगावलं गेलं आमचे डीजे मास्टर आणि यावेळेस गडी बाद पाहू शकाल। गडी क्रमांक 5 खेळला, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये अजून सामना संपला नाहीये। आपण हॅट्रिक विकेट या स्पर्धेमधला पाहिला तर आपण तिसरा गोलंदाज सरलाय हॅट्रिक घेणारा। त्यानंतर आपण बोलणार आहोत उत्कृष्ट विकेट टेकर। आपण पाहिलं प्रत्येक खेळाडूच्या नावावर 4 विकेट 5 विकेट होते, परंतु एका खेळाडूने 7 विकेट घेतलेत। त्या अनुषंगाने आपण 70 पॉइंट आहेत, त्या अनुषंगाने आपण बेस्ट बॉलर देणार आहोत। 7 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज, फायनलमध्ये हॅट्रिक पटकावली जबीर खान बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। मी विनंती करेल बेस्ट बॉलर साठी अभिषेक सिंग यांनी यायचं आहे। अभिषेक सिंग यांच्या शुभ हस्ते दिला जाईल। अभिषेक सिंग आपण यायचं आहे। जबीर खान यांच्या शुभ यांना दिला जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। अप्रतिम 7 विकेट यांनी पटकावल्या। बेस्ट ऑफ लक जबीर, तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी।